हरिओम. श्रीमद दासबोध समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयातील एक अत्यंत मोलाचा ग्रंथ. तत्कालीन सामाजिक स्थितीला अनुसरून रोखठोकपणे एका ओघवत्या शैलीत ओवीबद्ध केलेला हा 20 दशकांचा ग्रंथ. रामदासांनी केलेल्या बोधाचं निरूपण योगदास श्री जय गणेश जोशी यांनी करावं हा निव्वळ योगायोग नाही, कारण एकाच तिथीला जन्मलेले हे दोन्ही दास समाज प्रबोधन एका अद्भुत मार्गाने करू इच्छितात हे नक्की. विवरता विशेषा विशेष कळू लागे या रामदासांच्या उक्तीची प्रचिती योगदासांच्या निरूपणात सतत जाणवते. काही वेळेला केवळ 2 ओव्यांचे निरूपण ज्यावेळी 1.5 तास चालते, त्यावेळी योगदासांच्या वाणीतून समर्थ वाणीच आपल्या पुढे अवतरते. रामदासांनी केलेला हा सर्वांगीण बोध अत्यंत सहज सोप्या शैलीत आपल्या अंतःकरणात उतरवण्याचा योग केवळ योगदासांमुळेच साध्य झाला आहे. त्या श्रवण आनंदात सारे तल्लीन होऊन जाऊया. धन्यवाद. दासबोध दशक 12 विवेक वैराग्य. समास 6 उत्तम पुरुष निरूपण. या समासाचे भाषा अतिशय सरळ साधी मराठी आहे आणि यामध्ये सरळ सरळ आपल्या सगळ्यांना समर्थाने रोजचं जीवन जगताना काय करावं त्याचा उपदेश केलाय. म्हणजे निरूपण करण्यासारखं मला काही फारसं नाहीये. पाहूया आपण. ओवी क्रमांक 1. श्रीराम. आपण यथेष्ट जेवणे, पुरेले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. श्री रामप्रभूंना वंदन केलं आहे आणि समर्थाने आपल्यामध्ये उत्तम लक्षणं काय असावीत. समाजामध्ये कुटुंबामध्ये राहताना बारीक सारीक गोष्टी असतात की ज्या सर्वसाधारणपणे माणसाच्या लक्षात येत नाही. तर असं की आपण करू नये, तर ते साधे सरळ रोजची उदाहरणं आहेत. यात न कळण्यासारखं काही नाहीये. समर्थ म्हणतात भरपूर पोटभर खा. कोणी उपाशी राहा सांगत नाहीये तुम्हाला. पोटभर जेवा, परंतु अन्न टाकू नका. खाऊन माझा टाकून माजू नका. थोडक्यात ते काही चांगलं नाही. ओवी क्रमांक 2. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, त्याचे ज्ञान जनास सांगावे, करतेन बुडो नेदावे, बुडत यासी. याचप्रमाणे जसं अन्नाबद्दल मी तुम्हाला सांगत आहे, त्याचप्रमाणे ज्ञानाबद्दल आहे. स्वतः ज्ञानी व्हावं. किती ज्ञानी व्हावं? भरपूर ज्ञान प्राप्त करावं. तृप्त राहावं स्वतः, आणि स्वतः तृप्त राहून थांबू नये. जसं अन्न तुम्ही भरपूर खा, यथेष्ट खा. तुमच्याकडे जास्त असेल तर टाकू नका, लोकांना द्या. तसं ज्ञान तुम्हाला भरपूर घेतल्यानंतर ते फक्त स्वतःकडे ठेवू नका. लोकांना, इतरांना त्याचा फायदा होऊ दे. सांगा त्यांना. अन्न आणि ज्ञान मध्ये फरक मोठा आहे. अन्न आपण खातो, फस्त होतो, पण ज्ञानाचं तसं नाहीये. ज्ञान तुम्हाला मिळालं, दुसऱ्याला जितकं जितकं देत जाल तितकं तितकं ते तुमच्यामध्ये सुद्धा वर्धित होत जातं. हे ज्ञानाचं मोठं वैशिष्ट्य आहे. ते खर्च होत नाही, वाढत जातं. चक्रवाढ व्याजाने वाढत जातं. आणि म्हणून ज्ञान तुम्ही स्वतःजवळ ठेवू नका, इतरांना द्या. ते तुमचं सुद्धा तुमच्या ज्ञानामध्ये भर येईल. लोकांना शिकवता शिकवता. तुम्हाला जर पोहायला येत असेल तर इतरांना पोहणं शिकवा, आणि कोणी जर बुडत असेल तर त्याला वाचवा. बघत बसू नका किनाऱ्यावर. तसं जे अडाणी लोक आहेत त्यांना फिरी फिरी हसू नका. त्यांना ज्ञानी करायचा प्रयत्न करा. जे भुकेजलेले आहेत त्यांची कुचेष्टा करू नका. तुम्ही भरपूर खा, आणि जर अन्न उरलं तर असे जे भुकेलेले लोक आहेत, सत्पात्री अर्थात, त्यांना ते अन्न द्या. समाजसेवा करा. ओवी क्रमांक 3. उत्तम गुण स्वय घ्यावे, ते बहुतास सांगावे, वर्तल्या विण बोलावे, ते शब्द मिथ्या. उत्तमोत्तम गुण जे काही आहेत ते प्रत्येकाने अंगी आणावेत, बाणवावेत, अंगीकारावेत. आणि नुसतंच अंगीकारावेत असं नाही, तर इतरांना सुद्धा ते सांगावेत. त्यांना त्याप्रमाणे वागायला उद्युक्त करावं.
आणि हे कसं करावं? नुसतं उत्तम गुण तुमच्यामध्ये असून समर्थ समाधानी नाहीयेत, किंवा लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण अशातली अवस्था नाहीये. तर वर्तल्या विण बोलावे ते शब्द माया. स्वतःच्या आचरणातून लोकांना आदर्श निर्माण करून द्या. त्यांना निरीक्षण करून तुमच्याकडनं शिकू देत. मौन दोन्हीकडनं भाषा असू दे. लोकांना तुमच्या आचरणामधून, मौनामधून संदेश जाऊ दे की कसं वागावं, आणि लोकांनी सुद्धा निरीक्षणाने, मौनामधूनच ते ग्रहण करावं. ओवी क्रमांक 4. स्नान संध्या देवार्चन एकाग्र करावे जपध्यान, हरिकथा निरूपण केले पाहिजे. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे अर्थात समर्थ सांगतात की स्नान संध्या देव पूजा अर्चा दररोज करावी, एकाग्र स्वतःजवळ बसावं, जप करावा, त्यावेळेला हरिकथेचं निरूपण करावं. हे सगळं दररोज ज्याला ज्याला येत आहे त्याने करावं इतरांसाठी. ओवी क्रमांक 5. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडू नेदावे कोणी एकाचे. समर्थ म्हणतात शरीर परोपकारासाठी वापरा, स्वार्थ नसावा, इतरांना तुमचा उपयोग होऊ दे. बहुत कार्यास यावे, अनेक प्रकारचे कार्य जी बाहेर चालू आहेत त्या कार्याचं तुमच्या अंगी जर कौशल्य असेल तर त्याचा उपयोग त्या कार्याला होऊ दे, समाजाकरता होऊ दे. तुमच्यापुरतं कौशल्य मर्यादित ठेवू नका. कौशल्य वापरल्याशिवाय ताजंतवानं राहत नाही, हे मी काय तुम्हाला सांगायला नको. तुम्ही नोकरीने रिटायर झाला, 10 वर्षांनी तुम्हाला कोणी नोकरी देणार नाही, कारण ज्ञान पुढे पुढे चाललंय. कौशल्य कमी कमी होत जातं आपल्यातलं. आधुनिक काळामध्ये जे काही सुधारणा झालेल्या असतात त्या आपण अपडेट करत नाही, ठेवत नाही. तर तुमचं कौशल्य हे नेहमी अपडेट असू दे. ते वापरल्याशिवाय कळणार नाही आणखी काय त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून बहुतांश कार्यास यावे, इतरांना नुसती मदत करायची आहे, परोपकार करायचा आहे अशातला भाग नाही. तर बाहेर जे सार्वजनिक कामं चाललेली आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी व्हा. उणे पडू नेदावे कोणी एकाच. कमी तिथे आपण, जिथे कमी असेल तिथे धावून जावं आणि अशा लोकांना मदत करावी. कोणी एकाचे म्हटलंय, तुमच्या ओळखीचे आणि नातेवाईकातच मदत करायची असं नाही. कोणालाही मदत करा अडल्याला. ओवी क्रमांक 6. आडले जाकसले जाणावे, यथान शक्ती कामास यावे, मृदू वचने बोलत जावे कोणी एकासे. अडला नडला जो आहे त्याची नड काढावी, यथाशक्ती त्याला मदत करावी. ही लक्षात घ्या, यथाशक्ती शब्द वापरलाय. आपण उपाशी राहून लोकांचे मदत करायला धावायचं नाहीये, कारण नंतर तुम्ही उपाशी राहायला तुम्हाला कोणी वाढणार नाहीये. आपली झोळी रिकामी करून हिंडायला लागावं अशातला भाग नाहीये. तुम्ही स्वतःकडे भरपूर ठेवा, व्यवस्थित स्वतःची तजवीज नीट करा आणि मगच इतरांना मदत करा. मृदू वचने बोलत जावे कोणी एकासी परत म्हटलंय. सगळ्यांशीच सौजन्याने वागा, मृदू बोला. ओवी क्रमांक 7. दुसऱ्याच्या दुःखे दुखवावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्र असं मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. दुसऱ्याच्या दुःखाने तुम्हाला दुःख होऊ दे. अनेक जण विघ्न संतोषीपणा करतात. कोणाचं वाईट झालं की त्यांना बरं वाटतं, सवीने सांगत असतात सगळ्यांना, आमक्याचं असं असं झालं, धंदा बुडाला, भिकेला लागला, वगैरे वगैरे. अनेक तुम्हाला समाजामध्ये असे नतद्रष्ट दिसून येतात. तसं आपण असू नये. दुःख निवारण करता आलं नाही तरी तुम्ही तरी निदान त्याची चेष्टा करू नका. आलं दुःख निवारण करता जरूर मदत करा आणि परसंतोषे सुखी व्हावे. दुसऱ्याला संतोष झाला तर तुम्हाला त्याचं सौख्य वाटू दे. असूया निर्माण नको व्हायला कोणाबद्दल, जेलसी नको. प्राणी मात्रच मिळवून घ्यावे, सगळ्यांना आपलंसं करावं आणि बऱ्या शब्द चांगल्या शब्दाने बोलून चालून छानपैकी सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे चाला. ओवी क्रमांक 8. बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे, आपल्या परी व्हावे पारखे जन. अपराध जर कोणी केला, बहुत म्हटलंय, सगळं कोणी असू दे अपराध केलेला, त्याला क्षमा करायला शक्यतो प्रयत्न करा. चिडू नका त्याच्यावर. तो अपराध करतो हे त्याचं अज्ञान असतं आणि या अज्ञानाला आपण जर क्षमा केली नाही आणि जर त्याला काही शिक्षा करायला गेलं तर तो अज्ञानी आहे, त्याला अज्ञान आहे हेच कळत नाही.
अशाला क्षमा करावी, त्याला समजून सांगावं, बा ते असं करतोयस, करू नको परत. बहुतांचे कार्यभाग करावे. अनेक जणांना मदत करत जा, जमेल तेव्हा, जमेल तितकी. आणि सर्वांना आपलंसं करावं, सगळ्यांना दिलासा द्यावा. त्यांच्या पडत्या काळामध्ये हे विशेष असतं. ऊर्जितावस्थेमध्ये सगळेच जमतात, असतील शेतात जमतील भूत, सगळेच धावत जातात. सरशी तिकडे पारशी म्हणतो ना आपण. ओवी क्रमांक 9, दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारचे वर्तावे, लोकास परीक्षित जावे नाना प्रकारे. दुसऱ्याचं अंतर जाणावं, अंतःकरण आतलं, हे फार महत्वाचं आहे. दुसऱ्याला ज्या काही संवेदना आत असतात त्या संवेदना जाणून घ्यायचा प्रयत्न करा. बाह्य दुःख फक्त नको आहे, त्याला आत काय वाटत असेल. बरेच प्रसंग अतिशय नाजूक असतात, जाती मामला म्हणतो आपण त्याला. ते समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्याच्या अंतःकरणात त्याला ज्या यातना होतात त्या जाणून घ्यायचा प्रयत्न करा. तिथे तुम्ही जाऊन बसा, म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं काय होतं. आणि हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही मनापासून त्याला मदत कराल. तदनुसारची वर्तावे, त्याला बरं वाटेल असं काहीतरी करा. त्याच्या अंतःकरणात ज्या यातना होत आहेत, हे नाजूक परिस्थिती असते अतिशय. अशा वेळेला मदतीची म्हणजे सहानुभूतीची जास्त गरज असते माणसाला, ती तुम्ही द्यायचा प्रयत्न करा. लोकांचं परीक्षित जावे नाना प्रकारे. अशा प्रकारे इतर जे काही बाहेर लोक आहेत, तुमचा ओळख असो नाही तर नसो, त्यांचं अंतःकरण जाण्याचा प्रयत्न करा. त्याला काय वाटत असेल बाकीचं एक सगळं बघून, आणि तिथे कुठेतरी त्याला मदत करायचा प्रयत्न करा. ओवी क्रमांक 10, नेमकेची बोलावे, तत्काळचे प्रतिवचन द्यावे, कदापि रागास न यावे क्षमा रूपे. नेमकं तेच, मुद्देसूद बोलावं, आगळपगळ बोलू नये. तत्काळचे प्रतिवचन द्यावे, लोकांच्या शंका ज्या आहेत त्या तिथल्या तिथे निरसन करायचा प्रयत्न करा. आपल्याला येत नसेल तर सरळ सांगावं, केव्हा मी बघतो ना उद्या सांगतो, मला आता काही आठवत नाहीये. पण बहुतेक जे विद्वान पंडित असतात त्यांची स्टाईल असते, बोगस असतात. त्यांना काही प्रश्न विचारलेत की बघून ठेवतो, परत भेटू केव्हा तरी मग बोलू आपण, आणि गंभीरपणे सांगतात. ते आयुष्यात तुम्हाला कधी भेटणार नाहीये. कधीही कधी क्रोध करू नका, क्षमा करत जा सगळ्यांना. ओवी क्रमांक 11, आलस्य अवघास दवडावा, येत न उदंडचे करावा, शब्द मत्सरे न करावा कोणी एकाचा. आळस सोडून द्यावा. प्रयत्न हाच परमेश्वर आहे, प्रयत्नार्थी परमेश्वर. आळस नकोच आपल्याकडे. जर काही तुम्हाला समस्या असेल, अडचण असेल, तर तुम्ही जितका योग्य प्रकारे प्रयत्न करायचा, जर तुम्ही त्या मार्गाला चालायला लागलात, प्रयत्न करून प्रत्यक्ष पाऊल उचलून टाकलं, तर तुम्हाला आपोआपच मदत करायला इतर लोकही भेटतात त्या मार्गावर आपोआप. पण नुसतंच बसून राहिलं तर तुम्हाला घरी येऊन कोणी मदत करणार नाहीये. सुरू व्हा, प्रयत्न करायला सुरुवात करा. शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा. शब्दाचे किस पाडू नका, आपण म्हणतो ना. एखादं कोणी काय एखादा शब्द बोलला की तेवढाच पकडून ठेवायचा, आणि नेमका त्याचा नको तो अर्थ घ्यायचा आणि वाद घालायला सुरुवात करायची. शब्दाने शब्द वाढत जातो. शब्द मत्सर न करावा, सोडून द्या. कोणी काही बोललं तरी दुर्लक्ष करा शक्यतो. वादाने वाद वाढवू नका कुठेही. आणि कोणी एकाचा परत सांगितलाय, सगळ्यांच्याच बाबतीत असं वागा. ओवी क्रमांक 12, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपला. खायला द्यायचं झाल्यास उत्तमात उत्तम चांगलं तेच द्या. केवळ काल उरलाय म्हणून आज कोणाला वाटच सुटू नका. द्यायचं असेल तर चांगलं द्या, नाही तर देऊ नका. शब्द निवडून बोलावा. एक एक शब्द जपून वापरायला शिका. शब्दाने शब्द वाढत जातो, दुसरा दुखावला जातो. एकदा मुखातून बाहेर पडलेला शब्द परत घेता येत नाही. त्या माणसाला जखम करूनच तो तिथे थांबून जातो. सावधपणे करीत जावा संसार आपला. आणि हे महत्वाचं आहे. हे सगळं वरती जे काही आता समर्थ म्हणतात मी सांगितलं, ते स्वतःचा संसार सांभाळून करा. सावध राहा त्या बाबतीत. हाती कटोरं घ्यायचं तुमच्यावर वेळ येता कामा नये.
मी नेहमीच एक गोष्ट सांगतो ना तुम्हाला, की बाळकोबांच्या दरवाजापुढे एक भिकारी आला. बरेच वेळा सांगितलंय. बाळकोबा म्हणाले, काय बाबा, तू तर चांगल्या घराण्यातला दिसतोस, शिकलेला दिसतो, सगळं छान आहे, मग भीक का मागतो? तो म्हणाला, काय करायचं, मी तुम्ही म्हणता तर खरोखरच आहे, मी अतिशय सधन होतो, हे अशी परिस्थिती आली माझ्यावर. बाळकोबांना दया आली. त्याने 500 रुपये दिले त्याला आणि त्याला विचारलं, बाबा तुझी अवस्था का झाली? हे असंच म्हणाला, देऊन देऊन. समजलं म्हणतात, सावधपणे करीत जावा संसार आपला. स्वतःचा संसार सांभाळायचा आहे. आपल्या आधी कटोरे घ्यायची वेळ येता कामा नाही. आणि मग उरलेल्या जे काही तुमच्याकडे जास्त असं असेल किंवा त्याप्रमाणे मदत करत चला. उभी क्रमांक 13. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उरवावे येणे प्रकारे. बहुतेक जणांचा समज असतो, युधिष्ठिराने सांगितलं ना, की माणूस स्वतः अमर आहे अशा थाटात जगत असतो आणि त्यामुळे मिजाज फार मोठी असते. दुसरे सांगितलं जातं की कोणाचा मृत्यू झाला की त्याला पोचवायला जाणारे जे लोक असतात ना, ते हा मृत झालाय, आपण अमर आहोत अशा थाटात त्याला पोचायला जात असतात. खरोखर सांगतो, बघण्यासारखं असतात भाव त्यांचे. म्हणून समर्थ सांगतायत, सतत स्वतः आपण मरणार आहोत हे ध्यान सतत ठेवा. नाथ महाराजांची गोष्ट आहे ना, ते म्हणाले, मी रोज मरणार गृहीत धरतो म्हणून मी सगळ्यांशी कसा गोड वागतो, मला कधी क्रोध येत नाही. उद्या जाणार आपण, कशाला क्रोध करा आज, असं मी रोज म्हणतो. हे फार महत्वाचं आहे मोठं. हरिभक्तीस सादर व्हावे. आणि हे तुम्हाला केव्हा साध्य होईल? जर तुम्ही हरिभक्ती करत असाल तर. भक्ती तुमच्या अंगामध्ये जर खरोखर अशी मुरली तर मी लोकांजवळ वाईट वागणं शक्य नाहीये, अशक्य आहे. मरोन कीर्तीस उरावे येणे प्रकारे. हरिभक्ती तुम्ही जर केलीत तर तुमच्या मृत्यूनंतर लोक तुमचं नाव काढतील. कीर्ती असावी समाजामध्ये आणि ती चांगली पाहिजे, अपकीर्ती नसावी. लोक असं म्हणू नयेत, गेला बरं झालं म्हणून, कटकट गेली, असं असता कामा नये. लोकांना तुमची आठवण चांगल्या प्रकारे राहिली पाहिजे. अजात शत्रू असायला पाहिजे. नुकतंच परवा वाजपेयींचं निधन झालं. अजात शत्रू माणूस. भारताला खरोखर अशा प्रकारचे जर काही नेतृत्व मिळालं तर काहीतरी उपयोग आहे त्याचा. अशा प्रकारे असावं, अजात शत्रू असावं. मरोने कीर्तीस उरावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. उभे क्रमांक 14. नेमकपणे वर्तो लागला तो बहुतास कळू आला, सर्व आर्जवी तयाला काय होणे. वागण्यात आटोपशीरपणा जर असला, नेमकेपणा, तर लोकांना तो हवा हवासा वाटायला लागतो. तुम्ही जर आलात आणि चरपट पंजेरी सुरू केली तर लोकांना कंटाळा येतो, कधी एकदा हा टळेल अशी अवस्था होते समोरच्या माणसाची. तसं नसावं. आणि असं जर तुम्ही असलात तर लोक तुम्हाला आदर देतील आणि मग तुम्हाला कोणी टाळणार नाही. आपणहून लोक पुढे येतील. आटोपशीर वागणं पाहिजे, आटोपशीर बोलणं पाहिजे, मुद्देसूद पाहिजे. जेवढं आहे तेवढे बोललं, दूर निघून गेले. आता कुणी लोक आहेत, एकदा त्यांच्या हातात माईक दिला की वाट लागली त्या सभेची. समजा तुम्ही तास तास माईक सोडत नाहीत हातात. अनेक आहेत. उभी क्रमांक 15. ऐसा उत्तम गुणी विशेष, तयास म्हणावे पुरुष, जयाच्या भजने जगदीश तृप्त होये. अशा प्रकारे उत्तम गुण काय ते थोडस समर्थाने या 14 ओव्यांमध्ये सांगायचा प्रयत्न केला. मागच्या समासामध्ये एखाद्या उत्तम पुरुषाची लक्षणं सांगितलेलीच आहेत. अशा प्रकारे तुम्ही आता जे काही सांगितलं 14 ओव्यांमध्ये, अशा प्रकारे जर तुम्ही वर्तणूक केली तर तुम्हाला उत्तम पुरुष म्हणून म्हटलं जाईल. तर तुम्ही उत्तम पुरुष आहात. मग जयाच्या भजने जगदीश तृप्त होवे. जो आवडतो सर्वांना तो आवडे देवाला. अशा प्रकारे तुमची वागणूक असू दे. ओवी क्रमांक 16. उदंड धिक्कारून बोलते तरी चळो नेदावी शांती, दुर्जनास मिळून जाते धन्य ते साधू. उदंड धिक्कारून बोलते. अनेक जणांना घालून पालून बोलायची सवय असते. दुसऱ्याचे अवहेलना करण्यामध्ये त्यांना काय मौज वाटते, खरोखर तुम्हाला पत्ता लागायचा नाही. हा काय प्रकारचा स्वभाव आहे असा तुम्हाला प्रश्न पडेल. दुसऱ्याचा अपमान व्हावा, लागड बोलावं, एक संधी सोडत नाहीत अजिबात. नाही संधी तर उकरून काढतील, पण तुमची वाट लावून टाकतील मानसिक. भयानक विचित्र लोक असतात. सतत शांती धारण करावी असे समर्थ म्हणतात.
सगळ्यांना सांभाळून घ्यायचं. जर तुम्ही प्रशांत असाल तरच तुम्ही सगळ्यांना सांभाळून घेऊ शकाल, नाही तर ते शक्य नाहीये. दुर्जनास मिळवून जाते सन्यते साधू. अहो, तुम्ही सज्जनांजवळ असं वागता, यात विशेष नाही. साधू संत दुर्जनांजवळ सुद्धा असंच वागतात. हे फार मोठं आहे. तुकाराम बुवांचं मोठं प्रसिद्ध आहे ना, मुंबईचे दोन हातपाय चिपून दिले त्याने, बाबा मला मारलं तुझे हात दुखायला लागले असतील. ओवी क्रमांक 17. उत्तम गुणी शृंगारला, ज्ञान वैराग्य शोभला, तोची एक जाणावा भला भूमंडळी. उत्तम गुणाने भरभरून जो आहे शृंगारला, ज्ञानाने वैराग्य साध्य केलेला शोभून दिसतो. परिस्थितीने वैराग्य येऊन उपयोग नाहीये. परिस्थितीने वैराग्य सगळ्यांनाच येतं. धनच निघून गेलं, परिस्थितीच बदलली तर काय करणार? वैराग्याशिवाय दुसरा काही उपाय नाहीये. आणि जरा जरी परिस्थिती बदलली की पुन्हा ते माजतातच. तसं नाही, ज्ञानाने वैराग्य निर्माण झालं पाहिजे. जाणून बुजून सगळं असू नये, तुम्ही त्याच प्रकारे जसं की आपल्याकडे काहीच नाही, वितरागी होऊन जायला पाहिजे. कुठलेही लोभ असता कामा नये, पैशाची मस्ती असता कामा नये, वैभवाची मस्ती असता कामा नये. तोच या भूमंडळी भला म्हणून ओळखला जातो. ओबी क्रमांक 18. स्वे आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे, झिजवून कीर्तीस उरावे नाना प्रकारे. स्वय आपण कष्टावे. लोकांना नुसतं उंचावर कुठेतरी बसून सांगायचं नाहीये, असं करा तसं करा. सांगायला काय जात आहे? ते पुढारी असतात ना. आपला देश सध्या संक्रमणावस्थामधून जातोय. संक्रमण अवस्था म्हणजे काय, त्याला विचारलं असं वाटतं मला. म्हणजे नक्की काय तुम्हाला कळलं? बोलायचं काहीतरी, बोलत असतात, मोठमोठे शब्द वापरतात, त्यांना काही कळत नाहीत त्याचे अर्थ. आणि दुसरं एक वाक्य आहे, सध्या देश कठीण परिस्थितीतून चालला, सगळ्यांनी त्याग करायला तयारी ठेवा. म्हणजे काय करा, म्हणजे काय करायचं, काय त्याग करायचं म्हणजे बोलत असायचं, त्याला काही अर्थच नाहीये. तसं नाही, आपण सदा आचरण तसं करायला पाहिजे. सगळे आपण कष्टावे, लोकांना आदर्श घालून दिला पाहिजे. आपण काय करायचंय ते करून लोकांना आपोआप दिसायला पाहिजे तुम्ही काय करायचंय. बहुतांचे शोषित जावे, अज्ञानीनं सांभाळून घ्यायचंय. ते अज्ञानी आहेत, ते असंच वागायचंय, गृहीत धरा. त्यांच्यावर चिडायचं नाहीये, सगळ्यांना सांभाळून घ्यायचंय. झिजवून कीर्ती सौरावे. नुसती कीर्ती नको विकत घेतलेली पैशाने. सत्याने कीर्ती विकत मिळते, पैशाने कीर्ती विकत मिळते, तशी नकोय आपल्याला. कष्ट करून लोकांकडून तुम्हाला आपोआपच लोकप्रियता मिळून कीर्तिवान झाला पाहिजेत. ओवी क्रमांक 19. कीर्ती पाहू जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, विचार येणं कोठेची नाही समाधान. सुखाची कधी अपेक्षा करू नये, नाही तर तुम्हाला लोकप्रियता मिळणार नाही, असं समर्थांना सांगायचं आहे. कीर्ती पाहू जाता सुख नाही. आपल्याला लोकांनी उदो करावा, 4 जणांना आपण उठून दिसावं, ते स्टेजवरच्या खुर्चीवर सतत बसायला मिळावं, पहिल्या रांगेत बसायला मिळावं, असं जर तुम्ही झटून प्रयत्न केलात मुद्दामून, लोकांमध्ये तुम्ही कधी प्रसिद्ध होणे शक्य नाहीये. लोक तुम्हाला बरोबर ओळखतात कसे आहात ते. खुर्चीची अपेक्षा करू नये कधीही, नाही तर तुम्हाला लोकप्रियता मिळणार नाही. त्या सत्तेच्या याच्यामध्ये लोक बसवतात, घमेंड असते, पैसे वैभवामुळे तुम्हाला बसवतात, पण लोक तुमच्यावर आतून नाराज असतात. सुख पाहता कीर्ती नाही, हेच सांगितलंय त्याने. जिथे जिथे तुम्हाला सक्तीने आदर मिळवायचा प्रयत्न कराल तिथे लोकप्रियता मिळणं शक्य नाहीये. विचारे विण कोठेची नाही समाधान. वैचारिक श्रीमंती आणि वैभव पाहिजे आपल्याकडे. विचारे विण, वैचारिक वैभव पाहिजे, ज्ञानाचं वैभव पाहिजे, तरच ते समाधान आहे सगळीकडे. ओबी क्रमांक 20. परांतरास न लाववा ढाका, कदापि पडो नेदावा चुका, क्षमाशील तयाच्या तुका हानी नाही. इतरांना दुःख कधी देऊ नका. परांतर न लावावा ढाका, इतरांना दुःख देऊ नका, त्यांना धक्कालून स्वतःचं सुख पाहू नका. कदापि पडो नेदावा चुका, आपण गैरवर्तणूक कधीही करू नका. चुकून सुद्धा लोक तेवढेच बघतील. कधी गैरवर्तणूक स्वतःची नसावी. स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा तुम्ही जर गुपचूप गैरवर्तणूक केलीत कुठे, तर तुम्हाला तरी नक्की माहिती असते, तुमचं मन कधी तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळेला हे सतत लक्षात ठेवा. क्षमाशील तयाच्या तुका हानी नाही. जे दया क्षमा शांती आपण जो म्हणतो, तशा प्रकारे तुमचं
वर्तणूक असायला पाहिजे, आणि तरच तुम्ही मोठे आणि महान म्हणून सगळीकडे ओळखलं जाल. तुका म्हणजे मोठेपणा, तरच तुम्ही महान म्हणून ओळखले जाल. आणि त्या अवस्थेला तुम्ही आपोआप पोहोचाल जर तुम्ही सगळं केलं तर. क्षमाशीलपणा पाहिजे. आपण गैरवर्तणूक करता कामा नये आणि इतरांना कधीही दुखवायचं नाही. ज्ञानाने आपण वैभव संपन्न असायला पाहिजे. श्रोते हो, योगदासांच्या सहज, सोप्या आणि रसाळ निरूपणाचा आपण आस्वाद घेतच आहोत. विविध आध्यात्मिक विषयांवर त्यांची 50हून अधिक पुस्तकं bookganga.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपण त्यांचाही लाभ घेऊ शकता. धन्यवाद. ओवी क्रमांक 21. आपले अथवा परावे कार्य अवघेच करावे, प्रसंगी कामास चुकवावे हे विहित नव्हे. स्वतःचं कार्य आहे का लोकांचं आहे का सार्वजनिक आहे हा प्रश्न नाहीये. तुमच्या अंगामध्ये कौशल्य आहे, तुम्हाला वेळ आहे, तुम्ही करू शकता. झटून तिथे काम करा. कोणाचं काम आहे हा प्रश्न नाही, काय काम आहे तो प्रश्न आहे. काय काम आहे? मला येणारं काम आहे, माझ्याकडे कौशल्य आहे, ते मी करू शकतो. तुम्ही वेळ देऊ शकता त्यासाठी, जरूर करा. कोणाचा आहे हा प्रश्न नाहीये. सगळ्यांना मदत करा. प्रसंगी कामास चुकवावे हे विहित नव्हे. लोक आहेत ना, कामाच्या वेळेला बरोबर पळून जातात आणि काम झालं की पुन्हा हजर होतात आणि पुढे 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 करतात. असे बरेच असतात समाजामध्ये. काम सुकारपणा. कामाच्या वेळेला दूर व्हायचं, इतरांनी काम केलं की आपण पुढे यायचं. ते नेहमी तुम्ही बघता अनेक वेळेला त्या सिनेमातनं म्हणा किंवा कुठेतरी पाहुणे कोणतरी येत असतात किंवा विशेष करून एक स्त्री यायची असते. तो आपला कोण असतो, तो उभा असतो हातामध्ये गुच्छ घेऊन. आयत्या वेळेला कोणतरी येतो, त्याच्या हातानं गुच्छ फिसकावून घेतो आणि तिला नेऊन देतो. हे आपण पाहतो. हेच इथे सांगितलंय. श्रेय व्हायला सगळे पुढे 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 असतात. काम सुकारपणा कधी करू नये समर्थ म्हणतात. ओवी क्रमांक 22. बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावे ते मानित जावे. तुम्ही जर सगळ्यांशी सुसंवाद साधलात तर प्रत्यक्ष आपल्याला अनुभव येतोच की सगळे तुमच्याशी सुसंवाद साधतात, सगळे तुमच्याशी चांगलं बोलतात. अरेला कार्य केलं की संपलं सगळं. त्याने वाद होतील. म्हणून आत्मवत परावे ते मानित जावे. स्वतःप्रमाणे दुसऱ्याला पाहत जा. दुसऱ्याला काय पाहिजे, मी त्या जागी असेल तर मला काय लागेल, मी काय केलं असतं ते तुम्ही त्याच्यासाठी करा, तर तुम्ही खरे लोकप्रिय व्हाल. ओवी क्रमांक 23. कठीण शब्द वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त. तुम्हाला जर एखादा वाईट बोलला, कठोर शब्द बोलला तर तुम्हाला वाईट वाटतं. हा जर प्रत्यक्ष तुमचा अनुभव असेल तर तुम्ही एखाद्याला कठोर शब्द कशाला बोलावे, त्याला सुद्धा त्याचप्रमाणे वाईट वाटणार आहे. स्वतःवरून जग ओळखावं, चांगलं वागावं. ओवी क्रमांक 24. आपणास चिमोटा घेतला, त्याने कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. परदुःख शीतल असतं, तसं नाहीये. तुम्हाला दुःख झालं की बरोबर कळतं नेमकं काय वेदना आणि यातना होतात. दुसरा सुद्धा त्याच प्रकारे वेदना यातना होत असतात. आपल्याला असं वाटतं दुसऱ्याचं दुःख काय आहे, विशेष काय नाही, तुम्हाला झालं की कळतं नेमकं काय आहे. ते त्याला होत असतं. ही जाणीव ठेवा, सतत हे ओळखा आणि त्याप्रमाणे वर्तन करा. ओवी क्रमांक 25. जे दुसऱ्याचं दुःख करी ते अपवित्र वैखरी, आपण असं घात करी कोणी एक प्रसंगी. अपवित्र वैखरी म्हटलंय. वाणी नेहमी पवित्र शुद्ध असायला पाहिजे. कधी कठोर शब्द त्यामधून येऊ नयेत. ते दुसऱ्याला दुःख देतात आणि आपलाही एखाद्या वेळेला घात करतात. पण तुम्ही जर कोणाशी कठोर वागलात, एखादा कुठेतरी भेटतो की तुमच्याशी तो कठोर वागतो, त्या दिवशी तुम्हाला बरोबर कळतं की आपल्या कठोर वागण्यामुळे दुसऱ्याला काय त्रास होतो, यातना होतात, मानसिक त्याचा छळ कसा होतो. त्या कुठलाही प्रसंग असू दे, क्षमाशील शांती वृत्ती ठेवावी, शांती असावी. दया क्षमा शांती हे सतत सूत्र असावं. ओवी क्रमांक 26. पेरले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. जसं पेराल तसं उगवतं समर्थ म्हणतात. तुम्ही अर्घ केले की दुसरा कार्य करणारच. मग असं कर्कश दुसऱ्याला लागेल असं कठोर वाणी कशाला उच्चारावी. कुठल्याही निमित्ताने समर्थ म्हणतात सदा मृदूच वागावं, सभ्य असावं.
ओळी क्रमांक 27, आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतांश सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. स्वतः पुरुषार्थ करावा, पराक्रम करावा, म्हणजे हातात तलवार घेऊन लढाया करायच्या नाहीये, तर जिथे जिथे तुम्हाला मदत करता येईल तिथे तिथे पुढे व्हायला पाहिजे, सरसावून पुढे राहायचं आणि सगळ्यांना मदत करा, बहुतांना सुखी करा. तुमच्यामध्ये जे काही कौशल्य आहे, जे काही क्षमता आहे तुमची, ते संपूर्ण वापरा इतरांसाठी. आणि याच्या विरुद्ध दुसरा जो कष्ट देतो तो राक्षसी वृत्तीचा आहे, हे धरा. तुम्ही राक्षसी वृत्तीचे होऊ नका. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठीण वचन हे अज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलिले. समर्थ सांगतायत की वृथा अभिमान कधीही बाळगू नका, तसंच कुठे क्रोध आणू देऊ नका. आणि त्यामुळे कठोर आणि कठीण वचन बोलली जातात. राग आला, तुम्हाला क्रोध आला, त्या भावनेच्या भरामध्ये मेंदूने विचार व्हायच्यात, वाणीने शब्द बाहेर निघून जातात आणि फार वाईट असतं स्वतःसाठी. अशा बोलणाऱ्या माणसालाही नंतर केव्हा तरी पश्चाताप होतो, तर याचा काही उपयोग नाहीये. स्वतःला वृथा अभिमान असला आणि काही प्रसंग घडला की क्रोध चटकन येतो. स्वतःबद्दल गैरसमज असतात की मी म्हणजे कोण, आणि हे सगळ्यात धोकादायक असतं. आणि अशा प्रकारे क्रोध आला की विचाराच्या आधी उक्ती होऊन जाते, कृती होऊन जाते पटकन, विचार करायच्या आधी. नंतर विचार सुचतो की अरे असं नको होतं करायला. आणि समर्थ म्हणतायत हे अज्ञानाचं लक्षण, हे पक्क ठेवा, तुम्ही ज्ञानी नाही आहात. विचाराच्या आधी तुमच्या वाणीमधून जर कठोर शब्द बाहेर जात असतील तर तुम्ही अज्ञानी आहात. स्वतःला वृथा काहीतरी घमेंडखोरपणा नको ज्ञानाचा. आणि समर्थ म्हणतायत हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. ओवी क्रमांक 29, जो उत्तम गुणे शोभला तोची पुरुष महाभला, कित्येक लोक तयाला शोधित फिरती. जो उत्तम गुणाने शोभिवंत झालेला आहे, आतापर्यंत मी जे सांगितले उत्तम गुण, या आधी एका समासामध्ये उत्तम पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत, तोच पुरुष समाजामध्ये भला म्हणून ओळखला जातो. कित्येक लोक त्याला शोधित फिरते. मग तुम्ही जरी गुहेत जाऊन बसलेला असलात तरी लोक तुम्हाला शोधत येतील तुमच्याकडे आणि तुमचा उपदेश ऐकायला आतुर झालेले असतील. अशा प्रकारे जी प्रसिद्धी मिळते ती खरी प्रसिद्धी असते. क्रियेविण शब्द ज्ञान ते जे श्वानाचे वमन, भले तेथे अवलोकन कदापि न करीते. स्वतःच काहीतरी क्रियेविण शब्द ज्ञान, काही करायचं नाही परंतु भपकारा करून मोठेपणा आणायचं. हे लोक बोलण्यामध्ये हुशार असतात, कृती करायला त्यांना कृती शून्य असतात. बोलण्यात सगळा भपकारा असतो आणि खरोखरच असे असतात लोक, छाप पाडतात बोलून तुमच्यावर. तुम्हाला वाटतं काय भला माणूस आहे, केवढं आपलं करेल, पण तो कृती शून्य असल्यामुळे समर्थ म्हणतात हे त्याचं कुत्र्याच्या भुंकण्यासारखं भुंकणं आहे फक्त. हे सतत लक्षात ठेवा. कुत्रा भुंकतो तसं आहे, भू 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 करतात, चांगलं तुम्हाला छाप पाडतात तुमच्यावर. पण हा माणूस कुत्र्यासारखा आहे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे. जो जास्त बडबड करतो, बोलतो, तो स्वतः क्रियाशून्य असतो, कृतीशून्य असतो. अति बोलणारा मनुष्य बोलण्यातच हुशार असतो. ज्याला खरोखरच करायचं असतं तो कृती करायला सरसावतो, कृतीमधून तुम्हाला दाखवतो. कृती हे त्याची उक्ती असते, तोंडाची वाफ तो दवडत नाही. हे सतत लक्षात ठेवा. समर्थ म्हणतात भले तेथे अवलोकन कदापि न करीती. जे भले लोक आहेत, जे सज्जन आहेत, ते अशा बडबड्या माणसाला कधीच उभं करत नाहीत दरवाज्यात आपल्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण कृती करून तुम्ही जे काही प्रत्यक्ष आचरण करा ते जास्त महत्वाचं आहे. बडबड करता ते शून्य आहे, त्याला किंमत. ते कुत्र्याचं भुंकणं आहे. जो शहाणा माणूस आहे तो बोलणारा जो कोणी असतो अति बडबड्या, त्याच्या वाटेला जात नाही. ओवी क्रमांक 31, मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषा कारणे धुंडीत येते. मनापासून भगवंताची भक्ती करा. आपल्याला लभ्यांश पाहिजे म्हणून भक्ती करणं ही गौण भक्ती आहे, ती भक्तीच नाहीये. भज, भगवंताला भजलं पाहिजे, त्याच्या समर्पित व्हायची तयारी पाहिजे. भगवंत फक्त समोर येऊन उभा राहायला पाहिजे, समर्पित होऊन गेलं पाहिजे. भक्तीमध्ये समर्पित होणं याला फार महत्व आहे.
आता कुठल्या ना कुठल्या स्वार्थामुळे भक्ती सगळेच करतात. अनेक देव त्यामुळे निर्माण करून ठेवलेले आहेत. एका देवाच्या भजनी लागायचं, त्याच्याने आपलं जे काही नवस साहेब बोललेले असतात ते साध्य झाले नाही, ह्या देवाची का पावर गेली म्हणून दुसऱ्या देवाकडे निघून जायचं, त्याला भजायला सुरुवात करायची. ही भक्ती नाहीये. देव एकच आहे सगळीकडे. हे आपण निर्माण केलेले देव आहेत, त्यांच्या भजनी लागण्यात काही अर्थ नाहीये. तो मूर्खपणा आहे. प्रत्यक्ष परमात्मा पुरुषोत्तम जो आहे त्याची भक्ती करायची. उत्तम गुण अगत्य धरणे. भक्तीच्या जोडीला तुमच्यामध्ये उत्तम गुण असायला पाहिजे. आता काही भक्त असे आहेत की प्रत्यक्ष आचरणामध्ये त्यांच्यामध्ये एक प्रकारचा तुसडेपणा असतो आणि हा कामाचा नाहीये. असेही भक्त आहेत, मी सांगतो तुम्हाला. तेच समर्थ इथे सांगतायत. एखादा मनुष्य भक्ती मार्गी आहे, वारकरी आहे, अमुक आहे, तमुक आहे म्हणून तो प्रत्यक्ष आचरणामध्ये उत्तम गुणी असेलच असं खात्री देता येत नाही. देवाच्या कामाला तो बरोबर उत्तम आहे. तेवढं पाहिलं तर तुम्हाला वाटेल अरे केवढी भक्ती देवाची, केवढी श्रद्धा आहे देवावर. पण प्रत्यक्ष आचरणामध्ये तो पूर्ण तुसडा असू शकतो. अशी माणसं तुम्हाला सगळ्यांना भेटतात. त्या उत्तम गुण अगत्य धरणे. भक्तीच्या जोडीला उत्तम गुणाचं आचरण असायला पाहिजे. तया महापुरुषा कारणे धुंडीत येते. अशा माणसाला लोक शोधत शोधत येतील. आता तुम्ही जर फक्त भक्त असाल आणि स्वभाव तुमचा तुसडा असेल तर त्या भक्ती लोक कोणी तुम्हाला वाईट बोलणार नाहीत, पण तुमच्या वाटेलाही कोणी येणार नाही. असे अनेक आहेत, अनेक तुम्हाला असे आढळत असतील समाजामध्ये. ओवी क्रमांक 32. ऐसा जो महानुभाव तेने करावा समुदाव, भक्ती योगे देवादिदेव आपुला करावा. असे आतापर्यंत जे काही मी सांगितलं, असे जे कोणी महानुभवी असतील त्यांनी लोकांचं नेतृत्व करावं असं समर्थांना सांगायचं आहे. तेने करावा समुदाव. आपुल्यासारखे सगळे लोक जमवावे एकत्रित आणि अशा लोकांचा समुदाय करून भक्ती योगे देवादिदेव आपुला करावा. सर्वांना या मार्गाला लावावं. अशा प्रकारचे लोक आपोआप तुमच्या सभोवती गोळा होतात. तुम्ही त्याप्रमाणे वागलात तर. समर्थाने सांगितलंय ना, शोधत शोधत येतील तुमच्याकडे. आणि असे जमवालक समर्थ म्हणतायत. हे हवेत एकत्र यायला. समाजामध्ये अशा प्रकारचे लोक आपापल्या घरी बसलेले असले तर त्यांचा प्रभाव एवढा पडत नाही. त्यांना एकत्रित करा. तुमची ताकद एकत्र येऊ दे. एक एक लाकूड नको, मोळी तयार करा. त्याची ताकद स्ट्रेंथ जास्त वाढते. मग सगळ्यांना एकत्र करा. त्यातल्या त्यात जो कोणी असेल त्याला नेतृत्व द्या त्यामध्ये आणि सगळ्यांनी मिळून देवाची भक्ती करा. सगळा समाज आपला करा याप्रमाणे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर थोडेफार जमलेत, आजूबाजूच्या लोकांना कुठेतरी आत विचार ते करतात की बाबा एवढं काय करतात बघूया तरी जाऊन. जेव्हा 25 लोक येतील तेव्हा एखादा त्यातला टिकेल त्यातला. म्हणून हे करत जा. आपापल्या घरी सगळेजण भक्ती करतात तसं न करता एकत्र याचं महत्व समर्थ सांगतायत. उभी क्रमांक 33. आपण अवचिते मरोन जावे, मग भजन कोणे करावे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक. हेच सांगतात. तुम्ही जर घरी बसलेले असाल, तुम्ही स्वतः करताच आहात, पण एक दिवस तुम्ही कालवश होणार आहात. काय उपयोग आहे तुमच्या याचा? इतरांना त्याचा काही उपयोग नाहीये. तुमच्या पुरता होईल उपयोग, पण हा अप्पलपोटेपणा नकोय समर्थ म्हणतायत. तुम्हाला जे जे आपणाशी जे जे ठावे ते ते लोकांशी सांगावे. लोकांना जमवा एकत्र. तुमच्यात आदान प्रदान करा. नेतृत्व गुण असल्याकडे त्याचं नेतृत्व द्या. तुम्ही या, जमा एकत्र. आजूबाजूला बोलबाला होऊ दे की अरे तिथे लोक जमतात, बघूया तरी काय करतात. कुतूहल म्हणून का होईना 4 लोक यायला लागतात आणि त्यातलाच एखादा तुमचा तिथे येऊन कायम करता यायला लागतो. लोक सन्मार्गी लागतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे तुम्ही जर स्वतःच्या घरामध्ये बसलेले असाल, एक दिवस मरून जाल. काय उपयोग आहे त्याचा? मग भजन कोण करावे, लोकांना कोण शिकवणार? तुमच्याचं कर्तृत्व बाहेर येऊ दे. या कारणे भजनास लावावे बहुत लोक. सगळ्यांना तुमच्यामध्ये जे ते कळू दे, सांगू दे. तुमच्या पश्चात काही लोक तरी ते करत असतील त्यांच्या पश्चात आणि संख्या वाढेल आणि हे सतत पिढ्यानपिढ्या चालू राहील. ओवी क्रमांक 34. आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मार्गे जगदीशाशी भजत जावे. निस्पृहपणे हे करा समर्थ म्हणतायत. साधकांकडे एकमेव मागणं मागायचं आहे, म्हणजे आपणा मार्गे जगदीशाशी भजत जावे. माझ्या मागे कार्य चालू ठेवा. एकमेव मागणी करा त्यांच्याकडे. बाकी तुम्ही त्यांच्याकडे काही मागणी करू नका. आणि ही सगळ्यात मोठी महत्वाची मागणी आहे. गुरुदक्षिणा काय द्या?
तर जे की शिकवलं ते चालू ठेवा, ही मोठी गुरुदक्षिणा असते. ओवी क्रमांक 35, या कारणे समुदाव झाला पाहिजे मोह छाव, हातोपाती देवादी देव ओळेसा करावा. साधक जे की आहेत, हा जो समुदाय आहे साधकांचा, हा समुदाय जगवायला पाहिजे. प्रत्येक जण स्वतः जगतोच, पण समुदाय म्हणून एक जो आहे समूह, तो जगायला पाहिजे. फरक घ्या लक्षामध्ये, प्रत्येक जण जगतोच आहे आपापल्या परी, पण सगळ्यांनी एकत्र येऊन एक माहोल तयार झाला पाहिजे. हा समुदाय जगवा, आणि त्यामुळे त्यासाठी उत्सव साजरे करायला समर्थ सांगतात. म्हणणं उत्सव, तरच तो समाज एकत्र जगेल, टिकेल, आणि देव आपोआपच तुमच्याकडे धावतील असं समर्थ तुम्हाला खात्री देतात. जिथे जिथे भजन कीर्तन नर्तन चालू आहे, तिथे श्रोत्यांमध्ये येऊन भगवंत श्री बसतात असं सांगितलेलं आहे समर्थाने. तुमच्या घरी तर प्रत्येकाला तुम्ही साधना उपासना करी तुम्ही मुक्त सुद्धा होऊन जाल, पण त्याने भागणार नाही समर्थ म्हणतायत. तुमच्या मागे कार्य चालू राहायला पाहिजे. तुमच्याकडे जे काही ते लोकांना सांगा, समुदाय जमवा. प्रत्येक जण जगतो, समुदाय जगणं फार महत्वाचं आहे, आणि त्यासाठी तुम्ही कार्यक्रम सतत करत राहा. मधनं जमवा लोकांना, एकत्र या. ओवी क्रमांक 36, आता समुदाया कारणे पाहिजे ती दोन्ही लक्षणे, श्रुती येथे सावधपणे मन लावावे. समाजकारण पुढारीकरण कसं करावं, त्याची 2 लक्षणं महत्वाची जसं समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे आहे, आणि ही 2 लक्षणं ते सांगतायत की मी तुम्हाला सांगतो. ओवी क्रमांक 37, जेणे बहुतास घडे भक्ती, ते हे रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. 2 मोठी लक्षणं समर्थांनी सांगितले तिथे, की बहुतांचे घडे भक्ती, अतिशय रसाळ अशी प्रवचन देत चला लोकांमध्ये, लोकांना आकर्षित करा अध्यात्माकडे. हे पहिले आहे, आणि त्याची रोकडी प्रचिती काय, प्रबोध शक्ती, प्रबोधन, लोकांचं प्रबोधन करायचं आहे. ह्या प्रबोधनामध्ये भरपूर मोठी शक्ती आहे. तुम्ही जर 100 जणांना जर सांगत असाल, तर त्या 100पैकी 10 जण तरी इतरांना सांगायला गेले की 1000 लोक झाले. ही प्रबोधन शक्ती आहे त्याच्यामध्ये. तर पहिलं म्हणजे इतरांसमोर तुम्ही प्रबोधन करा, लोकांचं रसाळ प्रवचन द्या, लोकांना आकर्षित करा. आणि दुसरं, बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे, लोकांच्या मनी तुम्ही उतरायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही लोकांमध्ये मनःपूर्वक त्यांचं मन, लोकांचं मन, समोरच्या बसलेल्या लोकांचं मन हे तुमच्याकडे आकर्षित होत नाही, तोपर्यंत हे कार्य तडीच जाणार नाही. ही 2 महत्वाची लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत, की तुम्ही स्वतः जे काही प्रवचन देत असाल ते प्रवचन आयोजन नियोजन करा. कोणी बोलावलं तर जा, या कार्याला कधी नाही म्हणू नका. हे पहिलं काम आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांचा मनोगत हाती, त्यांच्या मनाला, त्यांच्या अंतःकरणाला तुम्हाला हात घालता आला पाहिजे, तरच ते एकत्र येतील. ओवी क्रमांक 38, मागा बोललेले उत्तम लक्षण, तयास मानिते प्रमाण, प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे चाले. आतापर्यंत जी उत्तम लक्षणं मी तुम्हाला सांगितली, ती तुम्ही प्रमाण म्हणून माना. समाजामध्ये वर्तणूक करताना त्याप्रमाणे तुमची प्रबोधन शक्ती तुम्ही दाखवा आणि वर्धित करत जा. आता प्रबोधन शक्ती पुढे मी तुम्हाला काय ते सांगतो. ओवी क्रमांक 39, बोलण्यासारखे चालणे, स्वय करून बोलणे, त्याची वचने प्रमाणे मानित जनी. नुसतं तुमची जी काही आध्यात्मिक तत्वज्ञान आहे ते लोकांना ज्ञान म्हणून सांगण्याने भागणार नाहीये. जसं तत्वज्ञान तुम्ही सांगता त्याप्रमाणे स्वतःचं तुमचं आचरण असायलाच पाहिजे. समर्थ यावर अतिशय भर देतात. तयाची वचने प्रमाणे मानित जावे, तरच लोक तुमची वचनं प्रमाण म्हणून मानतील. हे वचन कशावरून असं आहे, मी तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण देतो म्हणून आहे, हे सांगता आलं पाहिजे ठामपणे. किंवा लोकांनी, श्रोते जे आहेत त्यांनी आपापसात म्हणायला पाहिजे की आपल्याला जे काही हा सांगतोय तो त्याच्या आचरणामध्ये सुद्धा दिसून येतं. म्हणजे आपल्या आचरणामध्ये सुद्धा हे येऊ शकेल, हे तुमच्या आचरणाने तुम्ही सिद्ध करता. जर याला येत आहे तर आपल्याला येईल. स्वतःचा आदर्श आहे आपल्यासाठी. तत्वज्ञान तो सांगतो, ते तत्वज्ञान तो त्याप्रमाणे वागतो प्रत्यक्ष, हे आपल्याला दिसतंय. मग आपणही त्या तत्वज्ञानाप्रमाणे होऊ शकतो. ह्या प्रकारचा दिलासा लोकांमध्ये आला पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. ओवी क्रमांक 40, जे जे जन असं माने ना, ते ते जनही माने ना, आपण एकेला जन नाना सृष्टीमध्ये. हेही लक्षात ठेवा. समर्थ म्हणतायत की तुमचंच मन, तुमचंच मत जे आहे तेच सत्य आहे, हा एकेकोर बळा असता कामा नये. लोकांच्या गळी तुम्हाला उतरवता आलं पाहिजे.
आणि हे जर लोकांच्या गळी तुम्ही उतरवू शकलात तरच लोक तुम्हाला मानतील. नाही तर काय, मी तत्वज्ञान सांगितलं तुम्हाला, हो ते कळायला फार अवघड आहे. तुम्ही आता ह्याला काही अर्थ नाही. बरेच वेळ जसं होतं, गीता महा अवघड येते, तुम्ही त्या वाटेला जाऊ नका, तुमचं काम नाही ते. असं जर तुम्ही जर स्वतः म्हणालात तर होणार कसं? उलट तुम्ही सांगायला पाहिजे, अरे काय गीता का, अरे सोपी एकदम, मी सांगतो तुला, आहे काय त्याच्यात उपनिषद, मी सांगतो तुम्हाला, त्यात मोठंसं काही नाहीये. लोकांना हा दिलासा मिळायला पाहिजे. काय सोपं आहे त्याच्यामध्ये. स्वतःचे थोडे हेकेखोरपणा तुम्ही जर केलात, आपण कोणतरी उच्च, आपण उपनिषदांचं निरूपण करतो, भगवद्गीतेचं निरूपण करतो, म्हणजे काहीतरी मोठे आम्ही काय ते वेद सांगतो, ब्रह्मसूत्र सांगतो, स्वतःला फार मोठे समजतात हे लोक. तसं वागू नका, समर्थ सांगतायत. जनसामान्यामध्ये तुम्ही लोकप्रिय झाला पाहिजे, त्यांच्या गळी तुम्हाला उतरवता आलं पाहिजे. पण पहिलं लक्षण तुम्ही स्वतः तसं आचरण करा, तर लोक तुम्हाला मानतील. आणि जे काही तुम्ही सांगता ते लोकांच्या मनामध्ये उतरलं पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. आपण एकेला जन नाना सृष्टीमध्ये, तुमचं जर स्वतःच तुम्ही काहीतरी जर करून घेतलं तत्वज्ञान, आणि लोक म्हणजे घरी बसा, आम्हाला जर काही कळत नसेल, आमच्या मनामध्ये उतरत नसेल, काय उपयोग आहे आम्हाला त्याचा? काय करू आम्ही ते ऐकून? आम्हाला कळतच नाहीये. आणि तुम्ही म्हणता ते फार कठीण आहे, कशाला आम्ही यायचं ऐकायला? उलट असायला पाहिजे, अरे काही नाही, सोपं आहे एकदम. गीता काय अतिशय सोपी आहे, भगवंतांनी सांगितलेली. मी सांगतो तुम्हाला, उपनिषद एवढं काय त्याच्यामध्ये. या तुम्ही संस्कृत नाही ठीक आहे, मराठीत बोलू आपण, तुम्हाला येते ती मातृभाषा वापरू आपण. इतका सहजपणा झाला पाहिजे गुरुकडनं, तर लोकांच्या ते मनी उतरेल, गळी उतरेल. ओवी क्रमांक 41. म्हणून सांगाती असावे, मानत शिकवावे, हळूहळू सेवटाने हवे विवेकाने. सर्वांना बरोबर घेऊन हळूहळू त्यांच्या कलेने पुढे जायचे. कला सद्गुरूकडे असायला पाहिजे. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे, त्यांच्या कलेने न्यायचं आहे. कुणी काही प्रश्न विचारला की त्याला हसायचं नाहीये. तो प्रश्न विचारतोय म्हणजे तो अभ्यास करतोय, ही जाण गुरुने ठेवायला पाहिजे आणि त्याच्या सहकार्याने सुद्धा ठेवायला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला बघतो आपण, एखादा विचारतो प्रश्न, इतरांच्या दृष्टीने तो प्रश्न किरकोळ असतो, ठीक आहे, त्याला नाही जर तो आकलन झालं तर बिघडलं कुठे सांगावं आपण. नाही तर कुचेष्टा करू नये. कोणी प्रश्न विचारल्यावर काय एवढं विचारतोय, काय त्याच्यामध्ये, असं नाही करू. हे असं नसावं. सगळ्यांच्या कलेने एकत्र घेऊन जाता आलं पाहिजे. कुणीही प्रश्न विचारू दे, अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न विचारायला आहे, अशा भावनेने त्याला ते उत्तर द्यायला पाहिजे. हळूहळू सेवटाने हवे विवेकाने. हळूहळू तुम्हाला त्याच्या गळीचे उतरवायचं आहे, तिथे तुम्ही हळूहळू त्याला घेऊन जा, अशा प्रकारे त्याच्या कलेने. ओवी क्रमांक 42. परंतु हे विवेकाची कामे विवेकी करील नेमे, इतर ते बापुडे भ्रमे भांडोच लागे. यासाठी सद्गुरूकडे स्वतःकडे विवेक असायला पाहिजे. आणि जर तसं नसेल तर स्वतःचा स्वाभिमान, अहंकार जर तो उफाळून येत असेल, हे काय मला काय विचारता प्रश्न, किरकोळ प्रश्न आहेत, ते कोणाला तरी विचारा, सोम्या गोम्याला. असे बरेच जण आहेत. मला काय विचारता, असं नाही पाहिजे. कुठलाही प्रश्न असू दे, त्याच्या शंकेचं तुम्ही निरसन करा, त्याला मोठेपणा द्या, तर तो उद्युक्त होईल पुढे अभ्यास करायला. मुळातच अशा प्रकारच्या किरकोळ शंका या येणारच. तो मुमुक्ष आहे शेवटी, त्याचा साधक व्हायचा कसा? साधक झाल्यावर पुढचे प्रश्न येतील, मग तो योगी होईल, मग तो साक्षात्कारित होईल, त्याला पुढे न्यायचं आहे. असं जर नाही केलं तर फक्त वादविवाद होतील, या पलीकडे काही नाही. ओवी क्रमांक 43 या समासाची सांगता होते. बहुतांशी भांडता एकला, सैन्य वाचून पुरवला, या कारणे बहुतांचा राखावे. सैन्य नसेल तर सेनापती एकटा काय करणार? जर सैन्यच नसेल तर सेनापती एकटा लढू शकतो का? नाही लढू शकत. तसं सद्गुरूकडे सगळं काही आहे, त्याच्याकडे आहे सगळं. पण समोर जर त्याने साधक तयार केले नाहीत, मुमुक्षु तयार केले नाहीत, साधक म्हणून, साधक योगी म्हणून तयार केले नाहीत, तर काय त्याचा उपयोग आहे? हे प्रभूचं काम नाहीये, हे स्वार्थ आहे याच्यामध्ये. भगवंतांनी त्याला जे काही आध्यात्मिक ज्ञान दिलेलं आहे ते स्वतःसाठी नाहीये, इतरांनी त्याने द्यावं हीच अपेक्षा आहे. गीतेमध्ये शेवटी भगवंतांनी सांगितलंय, भगवंत श्रीने, हे माझं कार्य जो पुढे करील तो मला प्रिय आहे. नुसतं तुम्ही एकट्याने गीता समजून घेऊन उपयोग नाहीये माझे. ही गीता सगळ्यांसाठी आहे. तुम्हाला समजली, मी तुम्हाला आणि प्रोत्साहित करेन, इतरांना सांगायची कला तुम्हाला देईन, त्याचं कौशल्य आणि त्याची जी काही परिस्थिती निर्माण करावी लागते ते मी निर्माण करून देईल.
ती तुम्ही त्याचा फायदा घ्या आणि इतरांना सुद्धा ही गीता सांगा. हे माझं कार्य आहे, भगवंत श्री सांगतायत, ते इतरांनी करा. स्वतःपुरतं स्वार्थी राहू नका. अध्यात्मामध्ये सुद्धा स्वार्थी राहायला परवानगी नाहीये. तुम्ही साक्षात्कारित झालात म्हणजे संपलं नाहीये. तुमचा साक्षात्कार इतरांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि हे जर तुम्ही पोहोचवायला लागलात तर भगवंत श्रीने खात्री देऊन ठेवले, योगक्षेम वहाम्यहम, तर त्याची काळजी करू नका. अशा प्रकारे हा जो समास आहे इथे आपल्याला उत्तम प्रकारे उत्तम पुरुष निरूपण याचं समर्थाने केलंय. रोजच्या जीवनामध्ये साधे साधं तत्वज्ञान असतं, साध्या साध्या गोष्टी असतात, बऱ्याच वेळेला आपल्या त्या लक्षात येत नाहीत. त्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न समर्थाने केलाय. जमेल तसं आपण आचरण करायचा प्रयत्न करूया. हरिओम.